आज मी तुम्हाला इतका छान झणझणीत चमचमीत आणि तोंडाची चव वाढवणारा खाता क्षणी भूक वाढवणारा असा हा चिकन रस्सा दाखवलेला आहे गावरान पद्धतीने अगदी कमी वेळात कमी साहित्यामध्ये आणि खूपच छान चवदार असा हा चिकन रस्सा तयार होतो। खाता क्षणी तुम्ही पोट भरून याला खाता इतका भारी हा चिकन रस्सा तयार होतो। तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। ह्याला लागणारं साहित्य बनवायची कृती व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि आवडल्यास तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राइबर करा। ते इकडे बघू शकता अगदी आम्ही आमच्या गावाकडची पद्धत आणि इकडे सुद्धा आई आमची अशीच बनवते। तर आज मी तुम्हाला तीच पद्धत दाखवते कारण मी पण बघून शिकले आईकडून। हे मी बारीक खोबरं घेतलंय, सुकं खोबरं भेटतं बघा रेडीमेड आता मार्केटमध्ये। हे बारीक खोबरं घेतलं, याच्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता। बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे ओले खोबऱ्याचे किंवा असं सुकं खोबरं घ्यायचं। त्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या घेतल्यात, मस्त झणझणी स्पायसी मिरच्या आहेत, खूप चांगलं असं कालवण होतं। आणि एक टमाटर मोठ्या साईजचं कट केलेलं आहे कारण हे फोडणीसाठी वापरायचं आपल्याला। एक मोठा टमाटर कट करून घेतले। त्याच्यानंतर मी असे 5-7 असे अद्रकचे तुकडे घेतले, 10-12 असे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडी कोथिंबीर, कढीपत्ता घेतले। एवढंच आपल्याला साहित्य वापरायचं, काहीच आपण खडे मसाला वगैरे काहीच वापरले नाही। तुम्ही बघितले इथे खडे मसाल्याचा वापर नाही करायचा, आपण सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। पण अशा प्रोसेसने एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप भारी कालवण होतं। आणि इकडे मी 1-1.5 किलो चिकन आणून मस्त स्वच्छ धुवून शिजत ठेवलेलं आहे। हळद मीठ टाकून अद्रक लसूण टाकून छानपैकी असं शिजत ठेवलेलं आहे। याच्यामध्येच मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे, म्हणून मी आता रश्श्यामध्ये काही मीठ टाकणार नाही आहे, आधीच तुम्हाला सांगून ठेवते। नाही तर तुम्ही बोलता की मीठच टाकायचं विसरून गेले। आता याला ना थोडंसं वेळ द्यायचा आणि शिजून घेतलं की याला बाजूला काढून घ्यायचं। तोपर्यंत आपण ना हे आपण जे मसाला काढून घेतला आहे तो वाटण करून घेऊया। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण इथं टाकायची कोथिंबीर, हिरवेगार कोथिंबीर असे टाकायची आणि छान रंग येतो। हे बघा अगदी सिंपल पद्धतीने मी तुम्हाला हे चिकनचं कालवण दाखवते, पण इतकं भारी लागतं नाही कालवण। म्हणजे आपण लाल रंगाचं जसं ग्रेव्ही वगैरे हॉटेलमध्ये भेटतं तसं तर नेहमीच बनवतो, पण हे असली पद्धत तर नक्की एकदा ट्राय करा, खूप भारी वाटते खायला। आता ह्या हिरव्या मिरच्या टाकल्या, तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी तिखटवाल्या मिरच्यासुद्धा वापरू शकता। आणि इकडे मी हे बारीक खोबरं जे घेतले ना किसलेलं ते टाकून घेते। आता कसं रेडीमेड भेटायला लागले बारीक खोबरं असं किसलेलं, कारण की वाटी आणून ते किसण्यापेक्षा असं बारीक रेडीमेड आणलेलं परवडतं। आणि त्यानंतर आपण हे आता चांगलं वाटण करून घेऊया। हे बघा मस्त अशी एक ग्रेव्ही केलेली आहे, हिरवं वाटण तयार झालं आपल्या हिरव्या मिरचीचं। याच्यामध्ये मी पुन्हा सांगते अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून थोडंसं पाणी टाकून याची चांगली अशी थिक ग्रेव्ही बनवलेली आहे आणि ह्याच्यामुळेच आपल्या कालवणाला खरी चव येते। तर आपण हे जरा साईडला ठेवूया आणि आपलं जे चिकन आहे ते बघूया शिजले का नाही। तर हे मी उतरून घेतलेलं आहे, हे बघू शकता मस्त नरम असं गाळ हे चिकन आपलं शिजून निघलेलं आहे। हळद मिठाच्या पाण्यामध्ये थोडासा अद्रक लसूणचा फ्लेवर पण टाकला याच्यामध्ये, म्हणजे चव चांगली वाटते रस्स्याला। आता आपण काय करायचं, फोडणीला टाकून घ्यायचं। तर एका मोठ्या कढाईमध्ये मी इथं तेल तापत ठेवलं आहे। आता चिकनचं कालवण म्हणलं की तरी तर आलीच पाहिजे, तरीशिवाय तर मजाच येत नाही। आता कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचे, मंद आचेवर ठेवायचं। हे असं तेल उडलं जातं त्यामुळे झाकण ठेवायचं। तर मी इथे झाकण ठेवून घेते थोडंसं 1 मिनिट 1 अर्धा सेकंड आणि लगेच काढून घ्यायचं। कारण की काय होतं कधी आपला पॅन जो आहे ना कढाई वगैरे ओली असते, त्यामुळं गरम तेल वगैरे टाकले की असं उडलं जातं, त्यामुळे लगेच झाकण ठेवायचं आणि हे असं परतून घ्यायचं आहे। बघा हे मोठ्या साईजचं मी टमाटे इकडे वापरले, इथं मी कांदा वगैरे काही टाकलं नाही कारण मी चिकन ज्यावेळेस शिजायला टाकलं त्यावेळेस कांदा टमाटर ऑलरेडी मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे शिजवता वेळेस, त्यामुळे मी फक्त फोडणीसाठी इथे 1 टमाटर वापरले। आणि हे आपण जे वाटण करून घेतलं याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं, मसाला आपला हा गरम तेलामध्ये परतून घ्यायचा। आता आपण याच्यामध्ये लाल मसाल्याचा वापर केलेला नाही म्हणून लाल मसाल्याची काही आवश्यकता नाही आहे। हे सगळं एकजीव करून घ्यायचं, परतून घ्यायचं। रविवार म्हणलं की आपण नॉनव्हेज वगैरे तर खातोच, त्यामध्ये चिकनचं असं झणझणीत कालवण भेटलं खायला तर मग रविवारची मजाच होती। हे बघू शकता चांगला मसाला परतला चालला आपला, स्लो गॅस ठेवायचा आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला 1-2 मसाले टाकायचे आहेत, म्हणजे लाल मसाला न वापरता। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं चिकनचं अळणी रस्सा जो बोलतो आपण, म्हणजे शिजवलेलं जे पाणी असतं ना ते याच्यामध्ये ॲड केलं आहे, जेणेकरून मसाला ग्रेव्ही खाली चिटकली जाणार नाही। आणि हेच पाणी ॲड करायचं शिजवलेलं, त्याने खूप चांगली चव येते। असं वेगळं म्हणजे थंड पाणी नाही टाकायचं मसाल्यामध्ये।
आता हे थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये 2-3 चमचे स्पायसी मस्त खड्या मसाल्याचं पावडर टाकायचं. हे पावडर असेल ना तर तुम्हाला अख्खे खडे मसाले वापरायची आवश्यकता लागत नाही. मी तर कधीच लावत नाही खडे मसाले वगैरे. त्यानंतर मी हे 2-2.5 चमचे इथं धना पावडर टाकलं. आता इतर कालवणापेक्षा आपलं चिकन वगैरे मटण वगैरे असलं की त्याला जरा मसाला चांगलाच लागतो. आता इथं 1 चमचा हळद टाकली, कारण मी चिकन शिजवताना हळद टाकलेली आहे, त्यामुळे जास्त काही हळद टाकत नाही. गरम मसाला, धना पावडर आणि इथं थोडीशी हळद टाकून ह्या मसाल्यामध्ये आपण जे वाटण करून घेतले त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. सगळं चांगली चव उतरती, रश्श्याला एकदम भारी असा फ्लेवर येतो. आणि याला मंद आचेवर झाकण ठेवून, आता इकडे बघू शकता अजिबात तरी सुटलेली नाही आहे, पण ह्याला जसा वेळ भेटेल तसं तरी सुटती. आणि तरी जोपर्यंत सुटत नाही तेलाची तोपर्यंत आपला मसाला काही व्यवस्थित परतला जात नाही. ते इकडे बघू शकता थोड्या वेळापूर्वी तुम्ही बघितलेला मसाला ना आता बघू शकता कशी वर अशी तरी सुटलेली आहे. म्हणजे याचा अर्थ आपला जो मसाला आहे तो चांगला परतला गेलेला आहे. याला आता जास्त वेळ परतवायचा नाही, फक्त अशी तरी येऊपर्यंत मसाला मंद आचेवर परतून घ्यायचा आणि असं हलक्या हाताने जरा मिक्स करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, चिटकला जाणार नाही, किंवा चिटकलेला असेल तो सुद्धा निसटला जाईल. हे बघू शकता किती मस्त भारी अशी झणझणीत चमचमीत अशी ही ग्रेव्ही तयार झाली. तुम्ही सेम प्रोसेसमध्ये ना इथे तुम्ही मटणाचं कालवणसुद्धा असं बनवू शकता. खूप भारी लागतं, अप्रतिम झणझणीत स्वाद येतो याचा. आणि हिरव्या मिरचीचं वाटण असल्यामुळं भारी वाटतं. हे बघा आता चांगली ग्रेव्ही आपली तयार झाली. तरी बात आता आपण हे शिजवलेलं जे चिकन आहे ना आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. वेगळं पाणी वापरायचंच नाही, ते पाणी जे शिजवलेलं आहे ना टोपात त्याच पाण्यामध्ये त्याच रश्श्यामध्ये आपण हे कालवण करून घ्यायचे. बघू शकता लागले, समजा जास्तच घट्टपणा वाटला तर अर्धा फक्त कप पाणी टाकायचं, अगदीच घट्ट वाटलं तर. नाहीतर मग ह्याच आळणी रश्श्यामध्ये हे आपलं कालवण चवदार तयार होतं. आता हे मिक्स करून घेऊया पूर्णपणे मसाल्यामध्ये हे चिकन, जेणेकरून चांगलं याची कोटिंग भेटेल मसाल्याची चिकनला. आणि आपण चिकनला सुद्धा हळद मीठ वगैरे लावले त्यामुळं चव तर आलेलीच आहे. तर आपण काय करायचं, थोडंसं याच्यामध्ये मला ना थोडंसं पाणी टाकू वाटते, तर मी थोडंसंच अर्धा कप पाणी, ते पण आपण शिजवलेल्या भांड्यातलंच पाणी घेते मिक्स करून. थोडंसं वेगळं काही थंड पाणी टाकत नाही. हे बघू शकता ते टोपातलंच पाणी मी थोडंसं याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. अगदी थोडं, म्हणजे कसं घट्ट वाटत होतं. हे बघा मस्त झालेली आहे आपल्या चिकन रस्स्याची भाजी. आता याला द्यायचा वेळ आपल्याला फक्त 2 मिनटं किंवा जास्तीत जास्त 2-3 मिनटं. ह्याला कसं जसं उकळण ना अशी उकळी फुटून द्यायची, चांगलं कडून द्यायचं. आणि बघू शकता याला किती सुंदर अशी तरी आलेली आहे. रविवारचा असं दुपारचा बेत असला की बस. तर हे बघू शकता मस्त आता झाकण ठेवते, कालवण थंड करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कशी आपली ही चिकन रस्सा तयार झाला आहे. हे बघा थंड करून घेतले, नॉर्मल अशा वाफा निघतात. आणि बघू शकता किती सुंदर असा हे आपला चिकन रस्स्याचा कालवण तयार झालेला आहे. हिरव्या वाटणामधलं आज आपण हे कालवण केलेलं आहे. तर चिकन रस्सा, चिकन ग्रेव्ही जर तुम्हाला आवडत असेल खायला तर अशा पद्धतीने पण एकदा नक्की ट्राय करा. खूप भारी लागतो. 1 भाकरी 2 भाकरी तर आरामात संपून जातील, इतकं छान वाटतं. म्हणजे पोट भरते पण मन भरणार नाही, इतका रस्सा हा भारी लागतो. चिकनपेक्षा हे रस्सा खाण्यामध्ये खूप मजा येते. आता मी करते माझं दुपारचं प्लेट तयार. आज रविवार आहे तर स्पेशल असा बेत बनवला आहे मी चिकनचा कालवणाचा. हे आता छोट्याशा प्लेटमध्ये मी माझ्यापुरतं घेते. हे बघू शकता आता मी याच्यामध्ये थोडंसं चिकनचं कालवण घेते, म्हणजे ग्रेव्ही टाकून घेते. हे बघा किती सुंदर असा मस्त आपला हा झणझणीत चमचमीत असा तोंडाला पाणी सुटन असा हा चिकन रस्सा तयार झालेला आहे. हे बघू शकता मस्त तरीवाज असा गावरान पद्धतीचा हा झणझणीत चिकनचा बेत तयार केलेला आहे. मला खात्री तुम्हाला नक्की आवडलेला असेल तर नक्की ट्राय करा रविवारच्या दिवशी असा, म्हणजे ज्यावेळेस पण नॉनव्हेज बनवायचं असेल तर असं एकदा नक्की ट्राय करा. तर माझं हे मी प्लेट केला आहे दुपारचा संडे स्पेशल असा हा माझा हा चिकनचा बेत तयार केला आहे. तर इकडे बघू शकता नरम सॉफ्ट असं लुसलुशीत हे चिकन शिजलं गेलेलं आहे. तर 2-3 कांद्याच्या फोडी घेतलेल्या आहेत, 2 लिंब घेतलेल्या आहेत. हे बघू शकता, सॅलड तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. आणि त्यानंतर हे आपण घेतलेलं आहे वाटीमध्ये थोडंसं कालवण काढून खाण्यापुरतं. अजून मी तुम्हाला याच्यावर तरी टाकून दाखवते. याची तरी बघू शकता. मला ना रस्सा खूप आवडतो खायला, म्हणजे मटण चिकन खाण्यापेक्षा ना, म्हणजे ते खायचं पण ती रश्श्यामधली जी चव असते ना ती खूपच भारी लागते खाता वेळेस. तर चला
बघू शकता तुम्ही आजचं हे माझं प्लेट. ते कांद्याच्या फोडी, लिंबाच्या फोडी, थोडासा राईस घेतला आहे आणि 2 सुक्या रोट्या घेतल्यात. तेलाच्या रोट्या नाही घ्यायच्या, सुक्या रोट्या बनवायच्या आणि मस्तपैकी याचा आस्वाद घ्यायचा. तर या तुम्ही सगळे जेवायला. सगळ्यात पहिलं तुमच्यासाठी हे प्लेट मी सर्व करते आणि असेच व्हिडिओ बघत राहा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. जेवून घेते मी.